नमस्कार मित्रांनो, माझ्या आपला कायदा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे नवीन प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेताना कोणकोणते डॉक्युमेंट्स बघितले पाहिजे। मित्रांनो, नवीन प्रोजेक्टमध्ये फ्लॅट विकत घेताना सर्वात आधी जी जमीन ज्या जमिनीवर प्रोजेक्ट उभा करण्यात आला आहे त्या जमिनीचे डॉक्युमेंट्स बघणे गरजेचे आहे। तर या डॉक्युमेंट्समध्ये सर्वात आधी जमिनीचा सातबारावरील ओनरचे नाव आणि फेरफार हे बघितल्यानंतर त्या ओनरचा बिल्डरसोबत झालेला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटॉर्नी हे व्हेरीफाय करणे गरजेचे आहे। त्यानंतर बिल्डरच्या लॉयरने वकिलांनी दिलेला टायटल अँड सर्च रिपोर्ट तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। त्यानंतर नॉन ॲग्रिकल्चरल यूजसाठीची कलेक्टरची ऑर्डर बघणे महत्त्वाचे ठरते। तसेच बिल्डिंगचा सँक्शन प्लॅन आणि बिल्डिंगमध्ये 8 युनिटपेक्षा जास्त युनिट असतील किंवा 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त कन्स्ट्रक्शन असेल अशा केसमध्ये रेरा रजिस्ट्रेशन बघणे गरजेचे असते। मी अशाच प्रकारे कायद्यासंबंधी निरनिराळे व्हिडिओ बनवत असतो। जर आपल्याला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।